काँग्रेस पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील हेच आहेत. सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले पाहिजेत. स्वर्गीय गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. ते स्वतः इंदिराजी गांधी यांचे विश्वासू सहकारी होते. त्यांनी काँग्रेस व सहकार क्षेत्रात भरीव कार्य केले. त्यांच्या कार्याचा वारसा पृथ्वीराज पाटील नेटाने पुढे चालवतात. समाजकारणातून राजकारण करत त्यांनी पक्ष व सांगलीसाठी चांगलं काम केलं. काँग्रेस सत्तेत नसताना मोदी लाटेत त्यांनी शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी घेऊन पक्ष वाढवला. त्यांना निवडून देऊन काँग्रेसचा महाआघाडीचा आमदार झाला पाहिजे असं प्रतिपादन आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलं. त्याच मारुती चौकात महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या हस्ते मारुतीच्या मंदिरात नारळ वाढवून सांगली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पृथ्वीराज म्हणाले, माझी उमेदवारी अंतिम करण्यासाठी माझे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी पुढाकार घेतला आणि मला उमेदवारी मिळाली. स्वर्गीय गुलाबराव पाटील आणि स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांचे घनिष्ठ संबंध होते. माझा जन्म आणि शिक्षण सांगलीत. मी लहानाचा मोठा सांगलीत झालो. अखेरपर्यंत सांगलीच्या मातीसाठी झिजत राहणार आहे. माझी लढाई भाजपाशी आहे. माझ्या रथाचे सारथी आमदार डॉक्टर विश्वजित कदम आहेत. भाजपाने फूट पाडण्याचं षडयंत्र रचलं, परंतु त्यांचं षडयंत्र सांगलीकर मोडून काढणार. महाविकास आघाडीचे सर्व पक्ष एकजुटीने काम करतात. 10 वर्ष मी काम करतो. पुढची 5 वर्ष आमदार म्हणून संधी द्या. आमदार कसा असतो हे कामातून दाखवून देतो. संवाद सांगलीसाठी या उपक्रमांतर्गत मी सांगलीकरांनी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्यात व त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. भविष्यात सांगली कशी असावी याबाबत जनतेच्या सूचना घेऊन वैयक्तिक जाहीरनामा तयार केला. 15 वर्षांनंतर काँग्रेसला आमदार लाभणार आहे. हाताला मतदान करा. जय श्रीताई, तुमसे बैर नहीं, सुधीर दादा तेरी खैर नहीं. यावेळी संजय बजाज, प्राध्यापक ND बिरनाळे, महावीर पाटील, उत्तम कांबळे, आशा पाटील, सचिन जगदाळे, शेरूभाई सौदागर, शंभूराज काटकर, हरिदास पाटील यांची भाषणं झाली. यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते निवडणूक गीताचं लॉन्चिंग झालं. मुन्ना कुरणे यांचा काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश होऊन घर वापसी झाली आहे. त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कलाकार संघटना, महाराष्ट्र राज्य व गुंठेवारी चळवळीचे चंदनदादा चव्हाण यांनी पृथ्वीराज पाटील यांना जाहीर पाठिंब्याचं पत्र दिलं. यावेळी निरीक्षक आमदार BR पाटील, शंभूराज काटकर, दिनकर साळुंखे, शेरूभाई सदागर, चंदन चव्हाण, सचिन जगदाळे, बिपिन कदम, अशोक सिंग राजपूत, प्राध्यापक ND बिरनाळे, नितीन मिरजकर, संगीता हारगे, ज्योती आदटे, विजया पृथ्वीराज पाटील, आशा पाटील, उत्तम कांबळे, DP बनसोडे, सिद्धार्थ माळी, आयुब बारगीर, रज्जाक नाईक, कविता बोंद्रे, नूतन पवार, कांचन तुपे, DP बनसोडे, इलाही बारुदवाले, अजिज मेस्त्री, हरिदास पाटील, अभिजित भोसले, किरण सूर्यवंशी, दिलीप पाटील, महाबळेश्वर चौगुले, सुहेल बलबंड, महावीर पाटील, इनाम धामणी, कर्नाळ सरपंच संध्या कांबळे, सच्चिदानंद कदम व महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी व सदस्य आणि सांगलीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि मला माहित आहे की भाजपचं हे षडयंत्र सांगलीकर जनता उधळी लावेल. असे असंख्य अदृश्य हात माझ्या पाठीशी आता उभे राहणार आहेत. आता निवडणूक लागलेली आहे. मी निवडणूक आली म्हणून तिकीट मागितलेलं नाहीये. बरेच जण निवडणूक आल्यावर तिकीट मागतात. 6 महिने तयारी करायला लागतात. माझी तयारी मात्र गेली 10 वर्षापासून आहे. आणि निवडणुकीमध्ये गेल्या निसटच्या फरकानं पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आजपर्यंत 5 वर्ष मी सांगलीकरांकडे राबतोय. आणि आज सांगलीकरांना मी भावनिक आवाहन करणार आहे. मला जसं मी 5 वर्ष राबलो तसं पुढची 5 वर्ष मला तुमच्यासाठी मी मागतोय. ती मला द्या. एकदा पृथ्वीराज पाटलांना आमदार करा. सांगलीचा आमदार कसा असतो हे दाखवल्याशिवाय मी राहणार नाही. मला मी गेल्या वेळेला थोडक्या मतानं मी पराभूत झालो होतो. बाळासाहेबांनी आमदार विक्रम सावंतांना बरोबर घेतलं होतं आणि मला एकदम फोन आला, पृथ्वीराजजी तुम्हीही विक्रम बरोबर दिल्लीला यायचं. बाळासाहेब म्हटलं मी पडलोय, मी कुठं येऊ.
नाही म्हटले. तुम्ही यायचं. तुम्ही पडलेला नाहीत. तुम्ही 87,000 लोकांचे आमदार आहात आणि मला हे दिल्लीला दाखवायचं आहे की हात भातर भाजपचं वारं असताना, इथं काँग्रेसकडनं कोण नक्की लढायच्या पावित्र्यात नसताना हा आमचा शहर जिल्हाध्यक्ष लढलाय. म्हणून तुम्हाला मला घेऊन सोनिया गांधींची आणि राहुल गांधींची आणि पक्षातल्या नेत्यांची भेट घालून द्यायची. आणि बाळासाहेब मला घेऊन गेले दिल्लीला. आणि मला खात्री आहे की मी आमदार झाल्यानंतर मला विक्रमला बाळासाहेब आता आमदार म्हणून दिल्लीला घेऊन जातील. आणि दिल्लीला गेल्यानंतर बाळासाहेब मी तुम्हाला साकडं घालतो, तुम्ही माझी राहुल गांधींची भेट घालून देणार आहात, ती घालून द्यावी. मी तुमच्या वतीनं अनेक विद्यमान आमदार त्यावेळेचा म्हणून विनंती करणार आहे राहुल गांधींना, जो शब्द तुम्ही आमच्या बाळासाहेबांना दिलेला होता की विधान परिषद मी एक देईन, ती विधान परिषद त्यावेळीही जयश्री वहिनींकरता द्या म्हणून माझा आग्रह आणि विनंती असते. ही संस्कृती आम्हाला बेनाडीकर पाटील घराण्यानं शिकवलेली आहे. ठिकाणी एवढंच बोलायचंय. पृथ्वीराजजींनी आज प्रचंड मोठा विश्वास माझ्यावर या ठिकाणी टाकलेला आहे. मी पृथ्वीराजजी एक तुम्हाला सांगतो, माझा स्वभाव आहे ना हा पतंगराव कदम साहेबांचा स्वभाव आहे. माझ्याकडे आज बाहेर नसतं. मी जे आहे ते माझ्याकडे क्लिअर कट माझं काम आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्य वाचवायचं असेल, महिलांवरचा अत्याचार हा रोखायचा असेल, बेरोजगारीचा प्रश्न महाराष्ट्रातल्या तरुण पिढीचा सोडवायचा असेल, महाराष्ट्रामधले उद्योग जे पळून नेले जातात गुजरातीमध्ये ते रोखायचे असतील, जे महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये धर्म जातीमध्ये या ठिकाणी विष पेरलं जाते ते रोखायचं असेल, शेतकऱ्यांवरचा अत्याचार रोखायचा असेल तर आपल्याला महाविकास आघाडी सरकारशिवाय गत्यंतर नाही. ही सगळ्यांनी आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक आमदार महाविकास आघाडीचा महत्वाचा. आज प्रत्येक जण आपापल्या विधानसभेत अडकलंय. मला सुद्धा आता 2 गावांचे माझ्या बैठका आहेत, त्या आता किती वाजता पोहोचेल मला माहीत नाही, खात्री नाही. हे सगळं करत असताना आज खरं हा प्रश्न आपल्या सांगली शहराच्या विधानसभेचा सुटला असता मनापासून आनंद झाला असता. आणि म्हणून खरं जयश्री वहिनी या सरळ मार्गी आहेत. त्यांची भावना ही मनातली फार स्वच्छ आहे. तसं म्हणलं तर राजकारणात मी स्पष्ट म्हणेल त्या भोळ्या आहेत, पण त्यांना कोणीतरी फितवलं. आता कोणी फितवलं, ज्या दिवशी मला उघडकीस येईल त्या दिवशी त्याची खेर नाही एवढं नक्की मी जाहीरपणे सांगतो. कोणी फितवलं वहिनीना की वहिनी हे तुम्ही करा. आम्ही त्यांच्याही तिकिटासाठी प्रयत्न केला, पृथ्वीराजींसाठी आम्ही म्हणजे दोघंही होते, करायचं काय. पण शेवटी होतात काही पक्ष. अरे पतंगराव कदमांना 80 साली निवडणूक तिकीट मिळालं नाही, 85ला त्यांना 2दा तिकीट मिळालं नाही, शेवटी त्यांना 90 साली तिकीट मिळालं आणि मग ते हाताच्या चिन्हावर निवडून आले. प्रत्येकाच्या जीवनात आपापल्या परीचा एक संघर्ष असतो आणि त्या संघर्षातनं समजूतदारपणे भावनावश न होता चुकीच्या लोकांचं न ऐकता आपण सगळ्यांनी मार्ग काढला पाहिजे, एकत्रित बसून एकमेकांना विश्वासात. मी कुणाला या ठिकाणी दोष देणार नाही. पत्रकारांनी सुद्धा चुकीच्या बातम्या छापू नका, तुमच्या माझी नम्र विनंती. मी काय इथं विश्वजित कदमांनी केलं ह्यांच्यावर टीका असं काही मी कोणावर टीका केली नाही. प्रत्येकाचं नातं. विशाल पाटील त्यांच्या कोंडीत सापडलेले असतील, जयश्री वहिनींना काय कसला दबाव आला मला माहीत नाही. मी माझ्या पद्धतीने तासन तास बसतो. पृथ्वीराजींना सगळं माहिती आहे, माझं उघड असतं सगळं, मी उघड बोलतो. पण शेवटी जे नको घडायला पाहिजे होतं घडलं. आज मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, महाराष्ट्रामध्ये आणि सांगलीमध्ये आपला सांगली जिल्हा हा भाजप पक्षाने मागे नेलेला आहे. शेतकऱ्यांना मागे नेले, विकासाबाबतीत आपण मागे गेलेलो आहोत. अनेक प्रश्न महाराष्ट्रात सुद्धा भरसोड आहेत. आशिष कोरेंनी प्रास्ताविक केलं, शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तुटला, जे काय केलं दुर्दैवाने ते म्हणजे आपल्या छत्रपती शिवाय. आणि आत्ता मी इथं पाहिलं शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होताना तिथं लिहिलंय
स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन, बरोबर ना? 1962 सालचा पुतळा आहे तो, 62 सालचा तो पुतळा आजही उभा आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. पुतळा जेव्हा उभा होतो ना, त्याच्या पाठीमागची नीती महत्वाची असते, त्याच्या पाठीमागचा विचार महत्वाचा असतो. घाई गडबडीत तुम्ही मालवणचा पुतळा उभा केला आणि कुणाच्या हस्ते उद्घाटन केलं. मग आता ती नीती बाबतीत काय बोलू मी? ज्यांनी देश लुटलाय, जे गुजरातच्या खाली, ते काय आपल्या महाराष्ट्रात दुर्दैवी परिस्थिती आली. आपला हा महाराष्ट्र कधीही दिल्ली समोर झुकला नाही. पण हे महायुतीचे नेते आणि हे महायुतीचं सरकार आज दुर्दैवाने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला आज गुजरात समोर आणि दिल्ली समोर झुकवत आहे. हे सर्वात आपल्या सर्वांचं दुःख आहे.